तर लोहगडावर केतनच्या हत्येचं रिक्रिएशन नेमकं कसं करण्यात आलं आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर ग्रामीण पोलीस सकाळी 6:30 वाजता सियाला एकटीला घेऊन लोहगडावर गेले। सोबत केतनच्या वजनाचा एवढा एक पुतळाही सोबत नेण्यात आला होता। तर 18 जूनला लोहगडावर 75 मिनिटात काय घडलं हे जाणून घेण्यासाठी पुतळा घेऊन नाट्य रूपांतराला सुरुवात झाली। हत्ये दिवशी लोहगडाच्या पायथ्याला 9:20 केतननं कार आणि चेतननं दुचाकी कुठे पार्क केली हे देखील विचारण्यात आलं। तर तिकीट काढताना हावभावातून एकमेकांना काय सांगण्यात आलं, सीसीटीव्हीतील त्या प्रसंगात काय घडलं हे देखील सियाला विचारण्यात आलं। तर हत्ये दिवशी सिया आणि केतन लोहगडावर 10:05 पोहोचले। पुढची 15 ते 20 मिनिटं कुठे कुठे ट्रेक केला, त्यावेळी चेतननं कसा पाठलाग केला हे प्रश्नही सियाला विचारण्यात आले। तर 10:25 घटनास्थळी कसे पोहोचले आणि केतन आणि सियामध्ये नेमकं काय घडलं, तेव्हा चेतन कुठे दबा धरून बसला होता असा प्रसंग उभा करण्यात आला। 10:35 केतनला सिया आणि चेतननं कसं ढकललं हे जाणून घेण्यासाठी पुतळा वरून ढकलून द्यायला लावलेला आहे। तर सकाळी 6:30 वाजता सुरू झालेलं हे नाट्य रूपांतर 3 तासात पार पडलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।